ग्रामीण भागामध्ये राजकारणासाठी आर्थिक नाडी असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या DCC आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण तापू लागले। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निवडणूक ही बिनविरोध करण्याचा प्रस्ताव मांडत विरोधकांना क्षमतेप्रमाणे जागा मागा असा संदेश त्यांनी दिलाय। त्यामुळे निवडणूक लढवण्याऐवजी राजकीय समन्वयाचा पर्याय पुढे आला असला तरी त्यामागची भाजपची रणनीती अधिक ठळकपणे दिसत आहे। भाजपकडे जिल्ह्यामध्ये सत्तेची सूत्रे असताना जिल्हा बँकेवरही वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न सुरू झालाय, तर दुसरीकडे मोहिते पाटील गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी गटांसाठी ही निवडणूक केवळ संचालक मंडळाची नसून राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याची संधीही मानली जाते। त्यामुळे जागा वाटपावरून मोठी राजकीय चुरस होण्याची शक्यता आहे। पालकमंत्री गोरे यांनी सोलापूर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका त्यांनी मांडली असली तरी प्रत्यक्षात कितपत यशस्वी होते हे विरोधी गटाच्या प्रतिसादावर अवलंबून आहे। बँकेत आर्थिक अनियमितता केली असेल तर त्याची किंमत ही मोजावी लागेल। या पालकमंत्र्यांच्या इशाऱ्यामुळे निवडणुकीमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत। माजी आमदार राजन पाटील यांनी पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली। त्याचबरोबर आमदार राजेंद्र राऊत यांनी जिल्हा दूध संघ आणि जिल्हा बँकेमध्ये समन्वयाचा मुद्दा उपस्थित करत ग्रामीण सहकाराच्या राजकारणामध्ये नवं समीकरण सूचित केले। एकूणच DCC बँकेची निवडणूक ही केवळ सहकारी संस्थेची निवडणूक राहिलेली नसून जिल्ह्यामधील आगामी राजकारणाची रंगीत तालीम ठरणार आहे। बिनविरोधचा प्रस्ताव यशस्वी होतो की विरोधक थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरतात यावरती सोलापूरच्या सहकार आणि राजकारणाची जी पुढची दिशा आहे ती निश्चित ठरणार आहे। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकांसाठी आजपर्यंत पक्षीय राजकारण बाजूला सारून निवडणुका घेण्यात आल्यात। यासाठी जिल्ह्यामधील नेते मंडळींमध्ये चर्चा होऊन निर्णय हा घेतला जात आहे। राज्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये आर्थिक उलाढालीमध्ये आणि पारदर्शकतेमध्ये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा गौरवपूर्ण असा उल्लेख हा केला जातोय, परंतु शेती व्यतिरिक्त अन्य क्षेत्रामध्येही कर्जपुरवठा केल्यानं त्याची वसुली होऊ शकली नाही। त्यामुळे बँकेवरती सरकारला प्रशासक नेमून बँकेची आर्थिक घडी पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागलेत। बँकेत झालेल्या अनियमिततेला कोण जबाबदार असेल त्यांना सोडणार नाही हे पालकमंत्र्यांनी त्यांचं जे विधान आहे ते विरोधकांना त्यांनी इशारा दिलाय। त्यामुळे निवडणुकीमध्ये विरोधकांची खरी कसोटी आहे। जिल्ह्यामध्ये सर्व सत्ता स्थानावरती भाजपचं वर्चस्व असल्यानं जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांकडून चालू आहे। त्यांच्या या प्रयत्नाला यश येऊन काही जागा बिनविरोध होतील, परंतु काही या जागांवरती विरोधकांचं आव्हान पाहता निवडणूक रंगण्याची शक्यता आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा पालकमंत्री विरुद्ध मोहिते पाटील असा सामना रंगण्याची चिन्ह दिसत आहेत।